मी वंदना फडकेन, कल्याणला असते. मी आत्ताच मानस सरोवरची यात्रा करून आले, त्याबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे. समोर मानस सरोवर, मागे कैलास. स्वप्नवत दृश्य मी डोळे भरून बघत होते. आनंदाश्रू थांबतच नव्हते. आनंदाने मन तृप्त झाले होते. ते स्वर्गीय दृश्य डोळ्यात आणि मनामध्ये साठवून ठेवत होते. खरंच आपण येथे आलो आहोत हे मनाला समजावत होते. सगळं अंग अक्षरशः थरथरत होते. मनात आठवणी दाटत होत्या. कल्याणला घरी नुसतं कैलास मानसरोवर नाव वाचलं तरी मन प्रसन्न व्हायचं, मन भरून यायचं. तिथे आपण जायचंच हा ध्यास लागला होता. 92 साली माझ्या वहिनींनी ही यात्रा केली होती. तेव्हापासून आपण ही यात्रा करायची हे मनाने ठरवलं. खरं म्हणजे 5-6 वर्षापूर्वीच मी यात्रेला जाणार होते. मैत्री ग्रुपतर्फे आमचं बुकिंगही झालं होतं, पण कोविडमुळे सगळंच ठप्प झालं. पुढे 25 सालापर्यंत वाट पाहावी लागली. वय वाढत होतं, वयाची अट होती. यात्रा होणार की नाही धाकधूक वाटत होती. महेशजी सतत धीर देत होते. पॉझिटिव्ह बोला, मी यात्रेला जाणार, सर्व बघणार, मला ते सर्व जमणार आहे हा मंत्र जपत होते. आणि खरंच 2 जुलै 25 रोजी ही इच्छा पूर्ण झाली. मैत्री ग्रुपतर्फे मी कैलास मानसरोवर यात्रेस निघाले. विमानात बसून चीनला जाईपर्यंत मनात भीती होती. आपल्याला झेपेल का, जमेल का, पण महेशजींच्या धीर दिल्याने मन शांत झाले. सरोवराकाठी महेशजींनी मला विचारले, काकू कसं वाटतंय, इथपर्यंत तुम्ही आलात? मला खरंच रडायला यायला लागलं. त्यांनी समजूत घातली, मनापासूनची खरी जबरदस्त इच्छा असली की ती गोष्ट घडतेस हे माझ्या बाबतीत खरे ठरले होते. नवा महेशजींचा उजवा हात सर्व कामे करत होता. न्याहारीनंतर सर्वांना डायमॉफची गोळी देणे, घ्यायला लावणे, जेवलात की नाही हे पाहणे, सकाळचा चहा वेळेवर रूमवरती आणून देणे, 1 ना 2 सर्व गोष्टींवरती त्याचे लक्ष असायचे. त्यामुळे आम्हाला विरळ हवेचा किंवा इतर कुठलाच त्रास झाला नाही. शेवटी परतताना देखील नेपाळच्या विमानतळावरती सामान उचलायलाही त्यांनी मदत केली. अशी सच्ची माणसं मदतनीस म्हणून महेशजींनी गोळा केली आहे. त्यामुळे ते यात्रा ही छान अरेंज करू शकतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी कैलास मानसरोवर यात्रा जन्मात एकदा तरी करावी, आणि तीही मैत्री ग्रुपतर्फेच. पुन्हा एकदा महेशजी मैत्री ग्रुपला, त्यांच्या पूर्ण टीमला धन्यवाद देते. त्यांची अशीच भरभराट हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द आता संपवते.